मंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना फोडाफोडीचे धडे दिल्याचं पाहायला मिळालं। आम्ही जसे पक्ष फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गुलाबराव पाटील यांनी अनोखं विधान केलंय। काही वेळानंतर फोडाफोडीच्या विधानावरून गुलाबराव पाटील यांनी मात्र घुमजाव केलाय। विनोदाने बोललो, चुकीचं मार्गदर्शन करण्याचा भाव नव्हता असं स्पष्टीकरण गुलाबराव पाटील यांनी दिलं। म्हणजे आता आपली 15 जूनला शाळा सुरू होणार आहे। मागच्या वर्षी म्हणलं आपल्या मराठी शाळेमध्ये जी एकूण संख्या जळगाव ग्रामीणची होती ती 43,000 विद्यार्थ्यांची होती। त्याच्यात काय वाढ झाली तर म्हणलं काहीच वाढ झाली नाही। आम्ही जसे पक्षाचे लोक फोडतो तसे तुम्ही पोरं फोडले पाहिजे। आता गुणवत्तेमध्ये आपण पहिले आला त्याच्यावर आपल्याला थांबून चालणार नाहीये। मी विनोदाने बोललो, जसं आम्ही पक्षाचे काही कार्यकर्ते एकामेकाच्या पक्षामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो तसं शिक्षकांनी हे करावं। त्याच्यामध्ये असा काही चुकीचा भाव नव्हता। पटसंख्या कशी वाढेल याच्याकरता एक सांगण्याचा एक विनोदाचा भाग होता।